नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कर्जमाफीची प्रक्रिया आता वेगाने पुढे जात आहे। काही ठिकाणी याद्या, आधार प्रमाणीकरण, कर्ज खात्यांच्या पडताळणी प्रक्रिया सुरू आहेत आणि त्यामुळेच अनेक शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की माझ्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम कधी जमा होणार, 24 तासात पैसे मिळणार का, माझं नाव यादीत आहे का आणि 50,000 की 2 लाखाचा लाभ मिळणार। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती घेणार आहोत। सर्वात आधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कर्जमाफी फक्त यादीत नाव असणे पुरेसे नाही, आधार प्रमाणीकरण आणि इतर पडताळणी प्रक्रिया करणे सुद्धा आवश्यक आहे। शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे कर्जमाफीच्या लाभाची मर्यादा वाढवण्यात आली आहे। सरकारच्या निर्णयानुसार पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचे थकीत कृषी कर्ज माफ करण्याची तरतूद करण्यात आली आहे। यापूर्वी काही प्रकरणांमध्ये 50,000ची मर्यादा लागू होती, मात्र 2026 मधील सुधारित निर्णयामुळे पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। काही जुन्या पात्र प्रकरणांमध्ये असलेली 50,000ची मर्यादा हटवण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे पात्रता आणि संबंधित कर्ज खात्याच्या स्थितीनुसार शेतकऱ्यांना 50,000पासून 2 लाखापर्यंतचा फायदा होऊ शकतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा मोठा फायदा राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे। कर्जमाफीचा लाभ शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, 56 लाख शेतकऱ्यांना एकाच दिवशी किंवा एकाच वेळी पैसे मिळणार नाहीत। कर्जमाफीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जात आहे। यामध्ये बँकांकडून कर्ज खात्याची माहिती घेणे, पात्रता तपासणे, आधारशी संबंधित पडताळणी करणे आणि लाभार्थी यादी तयार करणे अशा प्रक्रिया होत आहेत। त्यामुळे तुम्हाला थोडा वेळ लागू शकतो। शेतकऱ्यांसाठी आणखी एक महत्त्वाची बातमी म्हणजे कर्जमाफीची पहिली यादी आणि दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे। पहिल्या यादीमध्ये फक्त 532 शेतकऱ्यांचे नाव आले होते, तर दुसऱ्या यादीमध्ये 16 लाख शेतकऱ्यांचे नाव आले आहेत आणि तिसरी यादी पण लवकरच जाहीर होणार आहे। तरी ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीमध्ये आले नव्हते त्या शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नका, कारण तिसऱ्या यादीमध्ये तुमचे नाव नक्की येईल। आता सर्व शेतकऱ्यांचे लक्ष तिसऱ्या यादीकडे लागलेले आहे। ज्या शेतकऱ्यांचे नाव पहिल्या आणि दुसऱ्या यादीमध्ये आले नाही त्या सर्व शेतकऱ्यांनी तिसऱ्या यादीकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण तिसऱ्या यादीमध्ये नाव येताच तुम्हाला आधार प्रमाणीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे, कारण आधार प्रमाणीकरण केले नाही तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। आता सोशल मीडियावर फिरत असलेल्या 15 जिल्ह्याच्या यादीबाबत महत्त्वाची माहिती। जर तुमच्या मोबाईलवर 15 जिल्ह्याची यादी आली असेल आणि त्यासोबत या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 24 तासात पैसे जमा असा दावा केला जात असेल तर तो दावा अधिकृत शासन आदेश किंवा संबंधित विभागाच्या अधिकृत माहितीतून तपासणे आवश्यक आहे, कारण उपलब्ध ताज्या माहितीनुसार कर्जमाफीची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू आहे। त्यामुळे फक्त सोशल मीडियावर पोस्टवरून तुमचे पैसे 24 तासात येणार असे महत्त्वाचे नाही। शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।